हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रीना महाजन. आज आपण बघूया स्मूथनिंग. स्मूथनिंग आज आपण कशी करत आहोत, काय आहे, कोणत्या केसांवर ते डिफरंट बघू. करण्याचा पद्धत शिकूया. आणि मला आता आपण केसांना बघा, ही केस कसे आहेत याची स्मूथनिंग करायची आहे. वॉश करून घेतलेले आहेत केस आपण. आणि वॉश केल्यानंतर ह्या केसांना आता आपण विंचरून व्यवस्थित केसांना एकदम छान स्ट्रेटनिंग करायचे. स्ट्रेटनिंग पूर्ण स्ट्रेट करायचे. कर्ली केस आहेत पूर्णपणे, बघू शकता तुम्ही केस कसे आहेत त्यांचे. आणि ह्या केसांना आपण एक स्ट्रेटनिंग करून स्ट्रेट करून घेणार आहोत. एकदम टेम्पररी स्ट्रेटनिंग जशी असते आपली तीच आपण स्ट्रेट करतो आहे. नंतर आपण त्याच्यावरती आपलं जो पण केमिकल ट्रीटमेंट होणार ते आपण करू. स्मूथनिंगचा जो प्रोसेस होईल तो मी सांगते तुम्हाला, बघा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही सगळेजण बघतात पण लाईक करत नाही, तर लाईक करत जा. आम्हालाही आवडतं, एवढ्या मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो, तर त्या व्हिडिओला थोडं लाईक केलं तर काही तुमचं जात नाही. प्लीज लाईक लाईक लाईक. हे पूर्णपणे आपण स्ट्रेट करून घेतो आहोत. केसांना पूर्ण स्ट्रेट करायचं आहे. आता आपण याला केमिकल लावू, म्हणजे स्मूथनिंग क्रीम लावू. स्मूथनिंग क्रीम कशी लावायची बघा एकदम. आणि केसांच्या म्हणजे आपल्या केसांना 1 इंच सोडून लावायची आहे. खालती स्मूथ करायची, मल्टिप्लाय करायची. बघा, पूर्ण केसांना आपली स्मूथनिंग क्रीम लावून झालेली आहे. आता स्मूथनिंग क्रीम लावल्यानंतर तुम्ही चेक करू शकता, याला अर्धा पाऊण तास ठेवायचा असतो. आणि पूर्णपणे क्रीम लावून झालेली आहे आणि स्ट्रेट ठेवायचे असतात. आणि पाऊण तासानंतर, अर्धा पाऊण तासानंतर आपण त्याचे केसांचा ब्रेक चेक करूया. तुम्ही ब्रेक बघा, पूर्णपणे चेक होतो आहे का बघा. याच्यात दिसेल तो ब्रेक चेक होतो का बघा. मस्त एकदम बारीक केसांना ब्रेक करून बघायचा असतो. तो बघा कसा ब्रेक होतो आहे. झालेला नाही आहे म्हणून आपण अजून 10 मिनटं ठेवूया. 10 मिनटानंतर अजून एकदा चेक करू. तर हा ब्रेक होतो म्हणजे असा थोडा राऊंड होतो, फोल्ड होतो. तर केसांना एक केसाला घेऊन असं ब्रेक होतो का चेक करून बघायचा असतो. तर थोडा खेचायचा त्याला आणि सोडायचा, तर तो असा राऊंड होतो, स्प्रिंग टाईप होतो. म्हणजे तुम्ही त्याला चेक करू शकता. आपला पाऊण तासाच्या आतमध्ये ब्रेक होतो केस. आणि त्याला असं पकडायचं, सोडायचं, रबर टाईप. रबर कसा असतो, रबरसारखा आपला हा खेचला जातो बघा. फोल्ड होतो आहे म्हणजे आपले केस ब्रेक झाले, व्यवस्थित झाले. आता आपण याला वॉश करून घेऊ. वॉश केल्यानंतर याला आता ड्रायर करतो आहे. पूर्णपणे केस सुकून घ्यायचे आहेत. केसांमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे, पूर्णपणे ड्राय करायचे. बघा माझे स्टुडंट, माझे तुम्ही बघू शकता 2-2 ड्रायर चालले तिच्या केसांवरती. आणि केसांची टेक्स्चर तुम्ही चेक करू शकता किती सुंदर आहे बघा. आपण आता याला स्ट्रेटनिंग करतो आहे. पूर्णपणे केस सुकल्यानंतर याला एकदा पुन्हा स्ट्रेटिंग करायची. स्ट्रेटनिंग केल्यानंतर पुढचा प्रोसेस बघा, तुम्ही हळूहळू समजेल तुम्हाला. केसांचं टेक्स्चर चेक करू शकता बघा, किती शाईन आलेली आहे. आपलं एकच स्टेप झालेली आहे केसांवरती. स्मूथनिंग क्रीम लावून झालेली आहे. फक्त त्याच्यातच आपल्या केसांना किती सुंदर टेक्स्चर आलं आहे. तिचे कर्ल्सवाले केस कसे स्मूथ झालेत, शाईन आलेली आहे, सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही चेक करू शकता, दिसत आहेत बघा. पूर्णपणे केसांना स्ट्रेट करून घ्यायचे आहेत. पूर्ण स्ट्रेटनिंग झालेली. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघायचं आणि लाईक पण करायचं. प्लीज, तुम्ही खूप माझा व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही.
लाईक केल्यावरती तुमचं काही जात नाही. प्लीज 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 लाईक करत जा. आता बघा पूर्ण केसांना स्ट्रेटनिंग करून झालेली आहे. टेक्स्चर चेक करू शकता किती सुंदर एकदम शाईन आलेली आहे केसांना. सॉफ्ट झालेले आहेत केस. आता ह्या केसांवर आपण अजून पुन्हा न्यूट्रलायझरचं क्रीम लावूया. आता चला नेक्स्ट प्रोसेसकडे. आता नेक्स्ट प्रोसेस बघा पुन्हा ती स्टेप अर्धा इंच सोडून न्यूट्रलायझरचं क्रीम आपल्या स्मूथनिंग क्रीममध्ये असतो. हा मी लोरियलचा स्मूथनिंग करत आहे त्यांना. तर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये 2-2 क्रीम असतातच. जेव्हा आपल्याला प्रोडक्ट भेटतो तेव्हा त्याच्यात असतं लिहिलेलं, पण वाचू तुम्ही काम करू शकतात, वर्क करू शकतात. आता आपण त्याच पद्धतीने न्यूट्रलायझरची क्रीम लावून शकतो. 2 इमल्शिफाय करायचे आहे, केसांना स्मूथ करायचे, व्यवस्थित खालपर्यंत जाऊन केसांना करायचं आहे. तर तुम्ही पूर्णपणे केसांना आपली क्रीम लावून झालेली आहे. आता तुम्ही चेक करू शकता, पण त्यांना स्ट्रेट ठेवायचे आहेत. आपण ज्या दिशेने केसांना क्रीम लावतो त्याच दिशेने त्यांना व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचे आहेत, वाकडे करायचे नाही आहेत. पूर्णपणे स्ट्रेट झाल्या स्मूथनिंग क्रीमच्या नंतर याला आपण समजा 10 ते 15 मिनटं ठेवायचं असतो. 10-15 मिनटानंतर याला मी पुन्हा वॉश केलं आहे. आता वॉश केल्यानंतर यांनाही आपण ड्राय करूया. वॉश केल्यानंतर केसांना पुन्हा ड्राय करायचं आहे आणि ड्राय केल्यानंतर पूर्ण केस पूर्ण झालेलं एकदम बेस्ट काहीच पाणी ठेवायचं नाही आहे. ड्रायला काहीच करायचं वाटत नाही आहे. आणि याला आपण आता थोडंसं सिरम लावला जाईल. 95 केस ओले असतात तेव्हा आपण सिरम लावायचा असतो. त्याच्याने सिरम लावल्यानंतर केसांना स्मूथनिंग एक टेक्स्चर वेगळा येतो. तर त्याच्यानंतर आपण पुन्हा स्ट्रेटनिंग करतो आहे. पुन्हा व्यवस्थित ही आपली 3rd टाईम स्ट्रेटनिंग आहे. तर ही स्ट्रेटनिंग झाल्यानंतर तुम्ही त्या मुलीचे केस बघू शकता. ते एकदम सुंदर स्मूथनिंग रिझल्ट खूप सुंदर आहेत आणि काही प्रॉब्लेम नाही आहे, करू शकतो आपण. आणि पार्लरमध्ये घरी कसं करू शकतो नॉर्मल, हे घरीच केलेलं आहे. वर्कशॉप होता मी ठेवलेला, तर तो त्याच्यात आपण केलेला आहे. हा थोडा सिरम लावलेला आहे. सिरम लावल्यानंतर केसांना आपण स्ट्रेटनिंग केलेली आहे आणि स्ट्रेटनिंगनंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. किती सुंदर तिचे फर्स्ट केस आणि आताचे केसांमध्ये तुम्ही कंपेअर करू शकता. तर बघा किती सुंदर केस झालेले आहेत. आता आम्ही थोडे तिचे व्हिडिओ शॉर्ट बनवत आहात. तर तिला काय काय करायला लावतो तेही बघा. सगळे आपापले काम चालू आहे आता. मस्त एकदम बघा छान टेक्स्चर आलेलं आहे. शाईन बघा किती, बाउन्सी लुक बघा किती, मागून बरोबर होते तेव्हा बरोबर होते है ना. बघा एकदम सुंदर शाईन बघा किती आलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फॉलो मी.